ए अरे हाय कर, ए हाय कर, ए बाळ्या हाय कर, ए बाळ्या दिसला दिसला. आले 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 हरी पिवळी लाल निळी सगळ्या मुरगडी. फोटो व्हिडिओ चालू आहे. नमस्कार पब्लिक, तर स्वागत आहे तुमचं प्रथम केंद्र ब्लॉग मध्ये. तर अचानक भयानक आता दुपारच्या 12:30 वाजल्यात. अचानक भयानक आम्ही कोरेगडचा प्लॅन केला आणि आलोय. आणि इथं आल्यानंतर फक्त एक लक्षात घ्या की इथून हे जे स्पॉट दिसतोय पाठीमागं, इथून पुढे 4 किलोमीटर ते लोकेशन दाखवते. तर हा स्पॉट ध्यानात ठेवा. आणि इथून वरी आपल्याला ट्रेक करायचा. तर ही माझं सेकंड टाइम आहे कोरेगडला. ह्याच्या आधी मी पावसाळ्यामध्ये आलो होतो, पण तेव्हा व्लॉग वगैरे असं काही बनत नव्हतं. पण आता हिवाळ्यात कसं दिसतंय कोरेगडचं सौंदर्य हिवाळ्यात, तर ते बघूया आपण. बरीच जाऊ एवढ्यात थकू नका. झाला बरकतीनं तर काठीच घेतली. हो कसला दांडगा हा हत्यार घेतलाय. बाळ बाळ आता दुपारच्या 2-2:30 वाजल्यात. पण सर्दीमुळे एवढं काय उन्हाचं हे होत नाही. खूप असं थंड थंड वाटतं. मस्त जंगलामधून जातोय. बिबट्यासाठी काठी पण बरकतीने घेतली हातात. बरकती चड्डीत मुतून बिबटे आले आले. तर आपल्या पुण्याजवळ सगळ्यात इझी किल्ल्यामध्ये तिकोणा आणि 2 नंबरला तुम्ही कोरेगड म्हणू शकता. कारण फक्त 1 तासाचा ट्रेक आहे. आणि डिपेंड आहे, तुम्ही जर प्रॉपर ट्रेकर असाल तर तुम्ही अर्ध्या तासात पण जाऊ शकता. तर हा दुसरा इझी ट्रेक आहे. तर तुम्ही नक्की करा. मस्त आहे एकदम. कंटिन्युअस क्लाइंब केलं तर तेवढंच होतं. थँक्यू. तर आमची चूक झाली. ह्या मूर्खाला घेऊन आला हो. जाते त्याला फक्त एकच विचारतो किती वेळ लागतो, किती वेळ लागतो. मजाक लावला ह्याला ट्रेक. पर झूम कर सकता है. मकड़ी नहीं है लेकिन कोई है यहाँ पे. खुद को दिखा. द्या कोणतरी पटकन. काय ना काय काय मी देऊ का माग जाई तरी म्हणा. ह्या गँग सोबत देऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज की. तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ट्रेक करण्याचा फरक एवढा की आता हिवाळ्यामध्ये थोडी थंडी आहे, मस्त आपण ट्रेक करू शकतो. पण पावसाळ्यामध्ये ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या अशा धबधब्यासारख्या होतात. म्हणजे वेगळाच व्ह्यू होतो पावसाळ्यात. तर शक्यतो तुम्ही पावसाळ्यात ट्रेक करा. हा 1 नंबर राहील. तर आता पायथ्याहून आपण आलो दुसऱ्या टप्प्याला. तर दुसऱ्या टप्प्याला आल्यावर इथं आहे गणेश मंदिर आणि सोबतच गुफे टाईप काहीतरी. तर बघू आपण. तर आता इथून आपल्याला 10 मिनिट लागणार आहेत ना. गुफा दाखवतो. भाई ये क्या है, क्या है ये? आप किधर आए हो? लोनावाला. ये क्या है? नहीं आइडिया. तो क्यों आए? ऐसे नीचे वो रुका के ऐसा बोला ऊपर स्पॉट है. तो स्मोक क्यों कर रहे हो ऊपर? अरे तो इस पे करोगे क्या स्मोक आप? नहीं करना. नहीं भाई, तुमको दिमाग है क्या? बैन है आपको फाइन लगेगा. अच्छा बैन है. मतलब हम तो यहाँ के हैं. आप क्यों आए इधर? क्या समझ के आए इसको? व्यू नहीं पॉइंट. नहीं भैया मत क्यों बुझा दो. सिगरेट बुझा दो बोल रहे हाँ हैं. हाँ मस्त. यहाँ पे वो क्यों बैन है. आता इथं लोणावळ्याजवळ कुठेतरी रेसची रॅली वगैरे चालू आहे. ते तेलंगणा आले होते कार्यकर्ते.
मस्त सिगरेट पेले होते, जरा बोलूनच शांत केलं. दारू बिरू जर पेला असतं पार ठोकूनच काढला असता. तर भावानं जरा तुम्ही येताय किल्ल्यावर बिल्ल्यावर तर अशा गोष्टी करू नका. तर आता आपण आलोय गडाच्या 4थ्या टप्प्यावर, जो की आहे गणेश दरवाजा चौपाटी. जाऊया आता इथून पुढं गडावर पुढं एक्सप्लोर. महादेवचं दर्शन घेऊन थोडं वर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इथं मोठं पाण्याचं टाकं. आणि आता गडावर सध्या काम चालू आहे, संवर्धनाचं काम चालू आहे गडाच्या. तर चांगली गोष्ट आहे, व्हायलाच पाहिजे, गड संवर्धन झालंच पाहिजे. आता आणखीन पलीकडल्या साईडला बघू वरून येणारा निसर्गाचा व्ह्यू. तर असा सुंदर पावना नदीचा व्ह्यू हा गडावरून येतोय. भाई असा एक नंबर व्ह्यू येतो ना इथून. तिथून काय खास व्ह्यू आणणार आहे, चला आपण पटकन जाऊया आणि तो व्ह्यू कॅप्चर करूया आपल्या मोबाईलमध्ये. तो एकदम शेवटच्या पॉइंटला तिथून येणारा व्ह्यू. तर इथून पूर्ण गडाचा व्ह्यू आपल्याला भेटतो आणि खाली येणारा असा व्ह्यू आहे. और मुझे लगता है ये 2-3 साल से यही होगा ट्रैक्टर. हाँ ये. अच्छा खतरनाक आइडिया है. सब सामान लिफ्ट से आता है. और आपको पानी भी नहीं, सिर्फ लिफ्ट से आता है खाना. नहीं. पानी पीने के लिए पानी ये हाँ ये पीने का है. नहीं क्या बात करिए, पानी पीते हो आप लोग? हाँ अच्छा तो है वो. अच्छा है पानी, बहुत अच्छा. ले सकते हैं अभी भी ले सकते हो. चांगले पाणी ते. अच्छा और आप या रहे हो. तर इथल्या पाण्याचा हे पिण्यासाठी वापर करतात आणि इकडल्या आंघोळीसाठी. इथंच राहून आता 3 वर्ष झालं इथलं काम चालू आहे गड संवर्धनाचं. तर अजून 1-1.5 वर्ष हे काम चालेल. तर आज कोरीगड एक्सप्लोर करताना एक अनुभव आला की जेवढे काही बाहेरून येणार जे इथं लोक आहेत ना, त्यांना जरा पण गडाची वगैरे किंमत नाही तसल्या शिव्यावर येऊन देतात मंदिरात. तसंच बूट घालून आतपर्यंत जातात, इथे येऊन सिगरेट ओढतात, कोण काय करते. तर भावांनो असं काय करू नका, जरा ज्या त्या प्लेसची गरिमा बाळगा. तर भावांनो ओव्हरऑल ट्रिप एकदम एक नंबर झाली, मस्तपैकी एक्सप्लोर केला आम्ही कोरीगड. फक्त काही गोष्टी होत्या जी लोकांनी शिकल्या पाहिजे की आता नंतर खाली उतरताना एक हरियाणाचा पोरगा होता, तो म्हणतो राजा आला चुकून महाराणी पेश करा. म्हणजे ह्यांना आपण कुठं आलो काय आलो ह्याचं भानच नाही, ह्यांना फक्त यायचंय, घाण करायची, निघून जायचं. तर असं करू नका, आपल्या गडांचं संवर्धन करा, तरच पुढच्या पिढीला हे काही आहे ते बघायला मिळालं. नाही तर काय उपयोग नाही अशा गोष्टींचा. चला तर मग भेटू पुढचं ब्लॉग बनतो माझ्या घरात.